सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण। उभे विटेव एक मिनिट महाराज, एक मिनिट। हां, कट करून रोल करा। हां, रोल करा, 2 शॉट। हां, ओके, रेडी, चला सुरू करा महाराज। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर इच्छे ध्यान आवडे निरंतर इच्छे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजेत कंठी कौस्तुभमणी विराजेत मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझेची सर्व सुख म्हणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर इच्छे ध्यान आवडे निरंतर इच्छे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे हेची ध्यान, हेची ध्यान। विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये हरि हरि विठोबा रखुमाये माइक एडजस्ट करू क्या? हो हो। हरि जय जय राम कृष्ण हरे 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले सुख झाले वो साजनी माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हे म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी रे राम विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बद बाप रखुमा देवी बद बाप रखुमा देवी बद तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप
रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले ऐसे बोले बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई नाचू कीर्तनाचे रंग नाचू कीर्तनाचे रंग नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंग नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी प्रेम सर्वांगाचे ठाई ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई परे होनी परते घर परे होनी परते घर परे होनी परते घर परे होनी परते घर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर प्रेम सर्वांगाचे ठाई
सर्वांगाचे ठाई हा तेथे राहो निरंतर तेथे राहो निरंतर प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई सर्व सत्ता आली हाता 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 नाम याचा खेचरदाता नाम याचा खेचरदाता प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमा नाम याचा खेचरदाता नाम याचा खेचरदाता प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई विठोबा टाळी 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 वाजवा सर्वांनी विठोबा रखुमाई टाळकरी पावली हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा टाळी 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 विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले बोलो ऐसे बोले बोलो ऐसे बोले बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले बोलो ऐसे बोले बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले बोलो ऐसे बोले बोलो ऐसे बोले चैने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले विठ्ठल डोले विठ्ठल डोले सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले प्रेम
प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे विठ्ठल 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 वाचे विठ्ठल रखुमाई वाच विठ्ठल वाच विठ्ठल 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 वाच विठ्ठल रखुमा वाच विठ्ठल रखुमाई प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल रखुमाई रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई वाच विठ्ठल 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 टाळी वाजवा सर्वांनी. विठ्ठल 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 टाळी, टाळी. विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 वाच विठ्ठल रखुमाई वाच विठ्ठल रखुमाई प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई सर्वांगाचे ठाई सर्वांगाचे ठाई टाळी 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 सर्वांनी. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठल 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 पुंडलिका वरदे श्री ज्ञानदे माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्री संत नामदेव महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की विठाला 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 बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचरदाता प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई विठाला विठ्ठल 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 विठाला विठ्ठल विठाला विठाला विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम जगननिहितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं भजे व्रजे कमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनं सुपीच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं भजे व्रजे कमण्डनं समस्त पाप खंडनं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुल्या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग पंढरपूर निवासी प्रेममूर्ती संतश्रेष्ठ संत श्री नामदेव महाराज यांचा 5 चरणाचा भगवान परमात्म्याच्या दरबारात उभा राहून लाडीक अशा स्वरूपाची प्रतिज्ञा करणारा अभंग आहे विठाला 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 अभंगावरती विस्तारण चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार ग्रामस्थ मंडळी होणाळी भाविक भक्तांच्या सहकार्याने महालक्ष्मीचा उत्सव वर्धापन दिन 6व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य असा नाम सोहळा खरं तर होणाळी गावामध्ये या 7 दिवसात आपल्या गावाला होणाळी गाव म्हणायचंच नाही, आपलं गाव म्हणजे साक्षात कोल्हापूर झालंय आणि आपल्या गावची महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी झाली आहे. अतिशय गोड आणि सुंदर असं वातावरण या उत्सवामध्ये झालेलं आहे. प्रतिवर्षी साजरा होणारा सोहळा
आणि या सोहळ्याचं यथार्थत्वानं मार्गदर्शन ज्यांच्याद्वारा घडतंय, माझे हृदयाभिन्न जिवलग मित्र, वारकरी संप्रदायातल्या तरुण पिढीतील अत्यंत प्रभावी विनोदाचार्य, विनोदी तथा चिंतनीय अशा दोन्ही बाजूंनी कीर्तन करणारे माझे जिवलग मित्र प्रकाशजी महाराज साठे यांच्या कुशल मार्गदर्शनात हा सोहळा संपन्न होतोय. आणि कीर्तनाच्या सहकारी मंडळीमध्ये उभा महाराष्ट्र ज्यांचं एक दिवस आपल्या गावात येणं व्हावं म्हणून वाट पाहतो अशी दिग्गज मंडळी साथीला उभी आहे. माझ्या हृदयात सदैव वास करणारा माझा भरत, माझ्यातला तुका काढला तर मी राम आणि ते भरत आहे. अशी आमची राम भरतची जोडी. भरत महाराज पठाडे अगदी वारकरी संप्रदायातलं, वारकरी उंचीचं वारकरी भजन काय आहे, आपल्या प्रत्येक चालीमधून आणि गाण्यामधून ज्यांच्याद्वारा समाजापुढे येतं असं वारकरी भूषण म्हणायला काहीही अडचण नाही. माझे हृदयाभिन्न जिवलग मित्र नारायणजी महाराज खिल्लारी. योगायोगानं आळंदीमध्ये ज्या काळात मी अध्ययन करत होतो त्याच काळात नारायण महाराज अध्ययन करत होते. जेव्हा मला कीर्तनातला क कळत नव्हता आणि त्यांना गाण्यातला ग कळत नव्हता, तेव्हापासूनचे आम्ही मित्र आहोत. आणि ती मैत्री आमची आजही टिकून आहे. माझे हृदयाभिन्न जिवलग मित्र ज्यांचं कीर्तन आपण कालच सकाळी श्रवण केलं आहे. अत्यंत सुरेल आणि गोड असा आवाज. महाराष्ट्रामध्ये काही विशिष्ट लोकांच्या आवाजाचा मी चाहता आहे आणि देवानं त्यांना अशी देणगी दिली आहे, सहज कुठेही जातात महाराज. कुठेही म्हणजे उंच, हवं तितकं उंच गाण्यामध्ये जाऊ शकतात सहज गतीनं. अगदी संतोषजी महाराज वनवे गायकही आहेत, तरुण पिढीतले अभ्यासू आणि सुंदर असे वक्ते सुद्धा आहेत. पुन्हा ज्यांनी मला आजपर्यंत गायनाच्या साथी केल्या, माझ्या 100पेक्षा जास्त भागवत रामकथेला माझे प्रमुख गायक म्हणून जे सहकारी म्हणून राहिले आणि आता ते स्वतः भागवताचार्य झाले, भार्गवरामजी महाराज सपकाळ, त्यांची आज योगायोगानं उपस्थिती आहे. लवकरच महाराष्ट्रामध्ये पुन्हा TV चॅनलवरून कीर्तनासाठी येणारे माझे सहकारी आणि माझ्या हृदयातला वक्ता असलेले जगदीश महाराज सोनवणे, युवा कीर्तनकार, त्यांचीही आज उपस्थिती आहे. ही सगळी मंडळी एवढी मोठी आहे महाराज. हा एक एक हत्ती आहे आणि एवढे हत्ती सांभाळायचे म्हणजे ज्यानं सांभाळणार आहे त्याचं अंतकरण राजासारखं असलं पाहिजे. म्हणून राजासारखं मन आणि मनासारखा राजा असलेला आमचा औदुंबर पंचाळ. हे एवढे हत्ती एकटा हे सोपं नाही महाराज. प्रकाश महाराज 7 दिवस इथं बसून ठेवायचे, ही सगळी गुणवान मंडळी 7 दिवस सांभाळायचे. म्हणजे तुम्हाला गावकऱ्यांना मनातून धन्यवाद आहेत. आमच्या औदुंबरजीला आपण पुढं केलं. मुंबई स्थित असलेली आमची तरुण मंडळी, त्या सर्वांचं योगदान या कार्यक्रमासाठी आहे. गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यांचं योगदान आहे. तरुण मंडळीचं योगदान आहे. विशेषतः आमच्या माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती आहे. सर्वांच्या गोड उत्साहामध्ये गरजे आहेतच गर्जना करायला. असा हा सुंदर चाललेला सोहळा, त्या सोहळ्याअंतर्गत आजची सेवा आहे. माझे जिवलग मित्र योगेशजी महाराज पुरी खास उदगीरवरनं आपल्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. पुनश्च माझी आळंदीतील ही सर्व गुरुबंधू मंडळी, सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन सेवेला आरंभ करू. विठाल नामदेवराय प्रतिज्ञा करतात, देवाच्या पुढं उभा राहून करतात. 2-3 वाक्य ऐका, गोड अशी वाक्य ऐका. अज्ञ माणसं अवज्ञा करतात, सुज्ञ माणसं आज्ञा करतात आणि प्राज्ञ माणसं प्रतिज्ञा करतात. उलट सांगू का? अवज्ञा करतात ती आज्ञ, आज्ञा करतात ती सुज्ञ आणि प्रतिज्ञा करतात ती प्राज्ञ. विठाला त्यात प्रतिज्ञेत पुन्हा 2-4 टप्पे आपल्या डोळ्यापुढे आणा. काही प्रतिज्ञा असतात फक्त स्वार्थासाठी, त्याला स्वार्थमूलक म्हणायचं. काही प्रतिज्ञा असतात अनर्थासाठी, त्याला अनर्थमूलक प्रतिज्ञा म्हणायचं. आणि काही प्रतिज्ञा असतात परमार्थासाठी किंवा परार्थासाठी, त्याला परार्थमूलक अथवा परमार्थमूलक प्रतिज्ञा म्हणायचं. संतांच्या प्रतिज्ञेचा विषय एकतर जगाचं कल्याण किंवा परमात्म्याची प्राप्ती, 2च हेतू असतात. परमात्म प्राप्ती व्हावी म्हणून संत प्रतिज्ञा करतात, किंबहुना जग आनंदात राहो म्हणून संत प्रतिज्ञा करतात. विठाल सामान्य माणसांच्या प्रतिज्ञा पूर्ण होतील की नाही शंका आहे.
पण संतांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. मोठ्या मोठ्या लोकांच्या पूर्ण होत नाही. रामायणामधलं प्रसिद्ध उदाहरण आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मला सांगा, रामायणातला प्रभू रामचंद्राचा सर्वात मोठा विरोधक कोण? अंगद, सुग्रीव, वाली, म्हणा ना, रावण. सर्वात मोठा विरोधक. रावणाच्या 3 प्रतिज्ञा माहित आहे ना आपल्याला. सुवर्णाला सुगंध आणीन असं रावण म्हणाला होता. खारा समुद्र गोड करीन असंही म्हणाला होता. आणि स्वर्गाला शिडी बसवीन असंही म्हणाला होता. झाल्या का पूर्ण? सरपंच झाल्या असते तर मजा आली असती बघा. खारा समुद्र गोडा झाला असता तर उदगीर तालुक्याची पाणी टंचाई कायमची दूर झाली असती. देवणी तालुक्याची पाणी टंचाई कायमची दूर झाली असती. मुंबईच्या खाऱ्या समुद्राचं पाणी थेट आपल्याकडे आणता आलं असतं. झालं का हे? नाही. सोन्याला सुगंध आला का? नाही आला. तेच बरं आहे. नाही तर साठे महाराज कुठं बसलेत नुसत्या वासावरून ओळखले असते चोरांनी. नाही झालं. स्वर्गाला शिडी बसली का? नाही बसली. बसली असती तर बरं झालं असतं. मी एक प्लॉट तिथं नक्की घेतला असता. आणि पुन्हा जे माणसं स्वर्गात राहतात आणि स्वर्गातून कीर्तनाला खाली येणार आहेत त्यांच्या पत्रिकेवर असं छापलं असतं, स्वर्गवासी. स्वर्गवासी हबप यांचे जाहीर कीर्तन. कारण ते स्वर्गातून येणार आहे. आमचा मुलगा सकाळीच म्हणत होता, पप्पा स्वर्ग कुठे आहे? मी म्हणलं वर आहे. वर माणसं राहतात का? म्हणलं इंद्र वगैरे राहतात, ज्ञानेश्वरीत सांगितलंय. त्याने इतका गोड प्रश्न विचारला. मग त्यांच्या घरात कचरा होत असेल ना पप्पा? मी म्हणलं मग होतोच. मला सांगा म्हटला, मग त्यांच्या घरातला कचरा झाडला तर तो पडत कुठं असेल? म्हणलं आपल्या डोक्यावर. साधं गणित आहे. वरून टाकलेला कचरा. रावणाच्या 3 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही, पण संतांच्या पूर्ण होतातच. त्याचं कारण संतांच्या प्रतिज्ञेचा विषय देव असतो अथवा समाज असतो. विठाला 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 विठाला. गोड प्रतिज्ञा तुमच्या पुढे आणतो ना एक संतांची. आनंदे भरीन तिन्ही लोक. लोक आनंदे भरीन तिन्ही लोक. लोक आनंदे भरीन तिन्ही लोक. तिन्ही लोक आनंदे भरीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक. तिन्ही लोक आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक. तिन्ही लोक आनंदे भरीन तिन्ही लोक. समाजासाठी प्रतिज्ञा आहे. आनंदे भरीन माझं गाव. बरोबर आहे ना? आनंदे भरीन माझा तालुका. बरोबर आहे. आनंदे भरीन माझा जिल्हा. बरोबर आहे. आनंदे भरीन माझं राष्ट्र. बरोबर आहे. आनंदे भरीन माझा देश. वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर. या भूमिकेवर संत असतात. त्रैलोक्यात आनंद, आनंदाचे आवारू मांडू जगा, ही संतांची भाषा आहे. प्रतिज्ञा संतांच्या जगासाठी म्हणून पूर्ण होतात. एक. आणि दुसरं, प्रतिज्ञा करायचं काम संतांचं आहे, पूर्ण करण्याची जबाबदारी देवाची आहे. विठाला 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 विठाला. महाभारतातला गोड प्रसंग डोळ्यापुढे आणेल मी आपल्या. महाभारतीय युद्ध 6वा दिवस. बरेच कौरव मारल्या गेले, पांडव मरत नाहीत. दुर्योधन चिडला. रागाच्या भरात डोळे लालबुंद झाले. दुर्योधनाचे युद्ध संपलाय. पितामहांच्या राहुटीमध्ये दुर्योधन पोहोचला. रागाच्या भरात पाय आपटत गेलाय. रागाच्या भरात दुर्योधनाने पितामहांकडे पाहिलं. डोळे लालबुंद झालेत, कपाळाला आट्या पडल्यात, दातोट करा करा खाल्लेत, मुठी वळल्यात. रागाच्या भरात आवेशपूर्ण शब्द वापरले दुर्योधनानं. पितामह, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्यासारखा सेनापती आमच्या बाजूने लढत असताना एकही पांडव मरत नाही, आणि माझे 50 भाऊ 6 दिवसात गेले. अर्थ काय याचा? याचा अर्थ उघड आहे पितामह.
याचा अर्थ उघड आहे. तुम्ही युद्ध करताय पांडवांच्या बाजूनं आणि रथात बसताय आमच्या बाजूनं. तुमच्या आधुनिक भाषेत बोलू का? लवकर कळेल तुम्हाला. हे गाडीत फिरताय आमच्या आणि प्रचार करताय पितामह खवळले महाराज. शब्द ऐकला, ताडकन उठून उभे राहिले. धनुष्य हातात घेतलं, प्रत्यंच्या कानापर्यंत ओढली, टणत्कार केला आणि सांगितलं, खबरदार दुर्योधन, पितामहांच्या निष्ठेवर शंका घेशील तर खबरदार. आणि तुला जर वाटतच असेल हा पितामह मनाभावातून लढत नाही, तर हा भीष्म आज प्रतिज्ञा करतोय, उद्याचा सूर्यास्त होण्याच्या आत 5ही पांडवांना मारून पृथ्वी निष्पांडवी करीन, तरच नावाचा गंगानंदन. झालं दुर्योधनाचं काम फत्ते. त्याला माहित आहे पितामहांची प्रतिज्ञा अपूर्ण राहणार नाही. त्यांनी प्रतिज्ञा केली म्हणजे काम होणार, आणि नाहीच काम झालं तर म्हातारं स्वाभिमानी आहे, शर्मेनं मरणार. दोन्ही बाजूनं फायदा. प्रतिज्ञा पूर्ण झाली तर पांडव मरणार, युद्ध संपणार. नाही प्रतिज्ञा पूर्ण झाली तर म्हातारं घरी पडून राहणार, युद्धाला येणार नाही, माझा कर्ण मैदानात यायला मोकळा. कारण महाराज असं सूक्ष्म चिंतन आहे का, महाभारतीय युद्धाच्या अगोदर असं ठरलं होतं, पितामह भीष्म जोपर्यंत सेनापती आहेत तोपर्यंत कर्णानं मैदानात यायचं नाही, पाण्याची बॉटल घेऊन सुद्धा यायचं नाही असं ठरलेलं होतं. आणि दुर्योधनाचा विश्वास तुम्हाला सांगू, भीष्मापेक्षा जास्त कर्णावर होता. साठे महाराज मी नेहमी सांगत असतो, मानवी जीवनात मित्र कमवायचे तर दोनच कमवा. एक कृष्णासारखा मित्र कमवा, दुसरा कर्णासारखा मित्र कमवा. वाक्य ऐका, कृष्णासारखाच का? स्वतःच्या हातात शस्त्र न घेता आपल्या मित्राला विजय मिळवून देणारा कृष्ण तरी मित्र असावा, किंवा आपल्या मित्राचे अनंत अपराध माहीत असताना सुद्धा मरेपर्यंत त्याची साथ न सोडणारा कर्ण तरी मित्र असावा. गुणावर सगळेच प्रेम करतात हो. भरत महाराज गोड वाजवतात, सगळेच प्रेम करतात. पण कधी कधी भरत महाराजांनी एखादं कीर्तन नाही वाजवलं तरी त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. पाकिटात कपात नाही केली पाहिजे त्याला प्रेम म्हणायचं. दोषांसकट प्रेम करावं महाराज. गुणावर तर सगळेच करतात हो. दुसरे एक वाक्य आहे का, 2 पेक्षा जमलं तर एकच मित्र करा. औदुंबर भाऊ, एकच मित्र करायचा. कसा? जो दुःखामध्ये तुमच्या पुढं उभा असला पाहिजे आणि सुखामध्ये तुमच्या मागं उभा असला पाहिजे. जगाची रीत उलटी आहे महाराज. जग सुखामध्ये तुमच्या पुढं असतं आणि दुःखामध्ये तुमच्या मागं जातं. म्हणूनच माणसं वरातीत नाचायला पुढं असतात आणि मौतीत चालायला मागं असतात. तिथं म्हणतात तू जळ बाबा एकटा, आम्ही मागेच बरे. वहा जलाने वाले लाखो थे, जलने वाला कोई नाही. जळावं एकट्यालाच लागतं. मी जळत असे स्मशानी, अग्नी सवे एकला. देहग्रहाची कामिनी, ती तव राहिली भुवणी. जनस्मशाने देहश्चितायाम, देहचितेवर एकटा असतो. लोक फक्त उभं राहून जाळण्याचा कार्यक्रम करत असतात. साठे महाराज एका स्मशानाच्या बाहेर इतकी गोड पाटी होती, खास त्या प्रेतासाठीच लावली होती ती पाटी. मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, जिंदगी गवाई तूने आते आते. मंजिल तो तेरी यही थी, जिंदगी गवाई तूने आते आते. क्या मिला तुझे इस जमाने से, क्या मिला तुझे इस जमाने से, अपनों ने ही जलाया तुझे जाते जाते. जाळणारे सगळेच आहेत, जळावं एकट्याला लागतं. मित्र असा कमवा आपल्यासाठी. शरीरानं नाही जळला तरी आपल्या दुःखाच्या प्रसंगात मनानं मात्र तो होरपळला पाहिजे. विठाला. दुर्योधनाचा विश्वास कर्णावर आहे. दुर्योधन गेला. बातमी पांडवांच्या तंबूमध्ये पोहोचली. गुप्तहेरामार्फत बातमी आली. मीटिंग बसली. अजून 19 मिनिटं झाले होते. आपल्या घड्याळात नाही, तिथं कुरुक्षेत्रावर 10-19 झाले होते. 10-19ला मीटिंग बसली. भगवान श्रीकृष्ण, द्रौपदी, भीम, नकुल, सहदेव, कुंती, फक्त अर्जुन नाही. दृष्टद्युम्ना सकट मीटिंग आहे. प्रस्ताव मीटिंग समोर आला.
भीष्मांनी प्रतिज्ञा केली आहे काय करायचं. धर्मराजाने सांगितलं भीष्म आणि अर्जुन त्यांचं ते पाहून घेतील, मला विचारू नको. अर्जुन कुठं आहे? द्रौपदी म्हणली त्याच्या राहुटीत आहे. भगवान म्हटले चल जाऊयात. दोघं बहीण भाऊ अर्जुनाच्या राहुटीत. अर्जुन 4 गोधड्या पांघरून झोपला होता. थंडीचे दिवस, डिसेंबरचाच महिना होता. 4 गोधड्या देवानं गोधडी ओढली. ए अर्जुना उठ. अर्जुन खडबडून जागा. जी देवा काय? अरे काय म्हणजे काय? भीष्मानं प्रतिज्ञा काय केली माहित आहे का तुला? हो. उद्या सूर्यास्त होईपर्यंत आम्हा 5 भावांना मारणार आहे असं ते म्हणालेत. देव म्हणले अर्जुना गांजा पिऊन झोपलास का? प्रतिज्ञा करणार कोण आहे? भीष्म. आणि तू झोपतो? इतकं गोड वाक्य बोलला महाराज अर्जुन, इतकं गोड वाक्य बोलला. सगळ्यांनी अंतकरणात कोरून ठेवा, लक्षात राहिलं तर घरी गेल्यावर वहीत लिहून ठेवा. इतकं सुंदर वाक्य बोलला. हात जोडले अर्जुनाने आणि अर्जुन म्हणाला ए देवा, माझ्यासाठी तू जागा असताना मी जागा राहून काय करणार आहे? अरे वेड्या, ज्याच्याकरता देव जागा आहे त्यानं जागा राहायची आवश्यकताच का? इतका विश्वास असला पाहिजे देवावर महाराज. जा मला झोपू दे. देव म्हणले द्रौपदी अर्जुन कामातून गेलाय, काय करायचं ते आपण दोघांनी ठरव. द्रौपदी म्हणली सांग ना देवा, कुंकू वाचवायचंय, काय करू? पहाटे 4 वाजता येशील का माझ्याकडं? घड्याळ पाहिलं परत तिनं. देवा 10:30 झालेत, मग जायचंच कशाला? गप्पा मारत बसू. 4ला काय काम आहे सांग. रात्रभर बहीण भाऊ गप्पा मारत बसले. पहाटे 4ला मंद मंद पाऊस पडत होता, रस्त्यानं चिखल झाला होता. द्रौपदीला खांद्यावर घेतलं भगवंताने. चिखलातून वाट तुडवत तुडवत पितामहांच्या राहुटी जवळ गेले. अलगद द्रौपदीला खाली ठेवलं. सांगितलं चपला इथं काढ, नाकापर्यंत पदर घे, आतमध्ये जा, नमस्कार कर आणि फक्त बांगड्या वाजव. पितामह विचारतील कोण? तू म्हणायचं सून. 105 आहेत, ओळखायची कशी कोणती? ठरलं. द्रौपदी आत गेली. पितामह ध्यानस्थ बसलेले आहेत महाराज. पहाटची वेळ आहे. पद्मासन घातलंय, ध्यान मुद्रा लावली आहे. मानेवरती रुळणारे कुरळे कुरळे केस, उंच भरीव कपाळ, धनुष्याकृती भुवया, 8 चाकड्यासारखं नाक, त्रिकोणाकृती हनवटी, सफरचंदासारखे ओठ, गाल गुलाब पाकळ्यासारखे ओठ, सफेद पांढरी शुभ्र दाढी बेंबीपर्यंत आलेली. ताठ मानेनं बसलेत आणि मुखावट प्रभू चिंतन चाललंय. हरे रामा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. द्रौपदी गेली, नमस्कार केला, बांगड्या वाजवल्या. दोन्ही हात वर करून पितामहांनी आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. सरकन पदर माग घेतला आणि द्रौपदीनं विचारलं पितामह आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? खाडकन डोळे उघडले. कोण आहे? मी आहे द्रौपदी. द्रौपदी? पहाटेचे 4:30 वाजलेत. एवढ्या पहाटे माझ्याकडे कशी आली सांग. द्रौपदी म्हणली चालत आले. हसले पितामह. वेडी, तू वेडी आहेस का? मला वेड समजलीस? बाहेर पाऊस चाललाय, पायी आले असती तर पाय भरले असते. सांग कशी आली? ते खांद्यावर बसून आले पितामह. कोणाच्या? ते गडी आणलाय. उठूनच उभे राहिले पितामह. महाराणी द्रौपदीला खांद्यावर आणणारा गडी कोण आहे मला पाहू दे. तरा 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 बाहेर आले. बाहेर पाहिलं महाराज, चपला नाही द्रौपदीच्या जाग्यावर आणि तो गडीही नाही. द्रौपदी म्हणली इथंच होता. थांब थांब, तू काही बोलू नको, मला माहित आहे तो कुठे आहे. राहुटीच्या माग गेले पितामह. भगवान खाली मान घालून हात छातीला लावून उभा होता. दंडाला धरला, फरफरफर उजेडात आणला. पाहिलं, हो वाटलंच होतं आपणच असाल. कारण द्रौपदीला खांद्यावर आणायची धमक आणि हिंमत दुसऱ्या कोणात नाही, मला माहित आहे. आलाच ठीक आहे, पण मान खाली. बरोबर आहे, जायलाच पाहिजे. अशी कामं करणाराची मान वर होईलच कशी? मान खाली बरोबर आहे रे, पण हात छातीला का लावले?
हात छातीला का लावले म्हणून देवाच्या दंडाला धरलं, जरा प्रकाशाकडे तोंड केलं देवाचं आणि पाहिलं महाराज. देवानं छातीला हात का लावले होते महाराज? द्रौपदीच्या दोन्ही चपला 2 हातात घेतल्या होत्या, दोन्ही चपला छातीला लावल्या होत्या आणि भगवान मान खाली घालून उभा होता. टप 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 डोळ्यातून अश्रू व्हायला लागले पितामहांच्या. द्रौपदीच्या हाताला धरलं, भरल्या डोळ्यानं देवाकडे हात केला आणि सांगितलं, बघ द्रौपदी, याच्याकडे नीट बघ, विचार कर द्रौपदी, विचार कर, ज्याला तुझ्या चपलांची एवढी काळजी आहे त्याला तुझ्या कुंकवाची केवढी काळजी असेल. ज्यानं तुझ्या चपला ओराशी कवटाळून ठेवल्यात ना, त्यानं तुझं कुंकू अंतकरणाच्या कप्प्यामध्ये सुरक्षित ठेवलंय. जा बाई जा, आशीर्वाद या जन्मातलाय आणि आजच्या युद्धामध्ये तो खरा होणार आहे. आणि खरं सांगू द्रौपदी, हा काळा जोपर्यंत पांडवांच्या बाजूने उभा आहे ना, तोपर्यंत माझ्यासारखे 1000 भीष्म आले तरी एकाही पांडवाला धक्का लावण्याची हिंमत त्या भीष्मामध्ये असणार नाही. जा, आशीर्वाद या जन्मातलाय. आनंद झाला द्रौपदीला, गेले निघून. सकाळी युद्ध सुरू झालं. मला सगळा प्रसंग नाही सांगायचा, फक्त एक तेवढं डोळ्यापुढं आलं. भीष्म आणि अर्जुन आमने सामने आले. भीष्माची प्रतिज्ञा आहे पांडवांना मारणार आहे आणि भगवंतानं ठरवलंय पांडवांना वाचवायचंय. युद्ध सुरू झालंय, युद्ध सुरू झालंय. पितामहांचे जहरीले बाण अर्जुनाच्या अंगात 2-3 लागले. अर्जुन बेशुद्ध झाला. अर्जुन रथात पडलेला देवानं पाहिला, धाडकन रथातून उडी टाकली. मोडलेल्या रथाचं पडलेलं चाक हातामध्ये घेतलं, सुदर्शन चक्र फिरवा असं गर 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 फिरवलं. पितामह, खबरदार, खबरदार पितामह. आणि देव येतोय हे पाहिल्याबरोबर पितामहाने धनुष्य फेकून दिलं, रथातून खाली उडी टाकली, गुडघे टेकले, दोन्ही हात जोडले आणि हात फैलावून पितामह एकच गरज, ले देवा, बस, संपलं युद्ध, संपलं युद्ध, झाला माझा विजय. देवा, तुझी एक प्रतिज्ञा होती आणि माझी एक प्रतिज्ञा होती. माझी प्रतिज्ञा होती पांडवांना मारीन आणि तुझी प्रतिज्ञा होती शस्त्र हातात धरणार नाही. तुला हातात शस्त्र धरायला लावलं आणि माझी प्रतिज्ञा साकार केली, तुझी मोडायला लावली. माझा मुद्दा इथं आहे, भक्तांचे प्राण वाचवण्याकरता, भक्तांचे शब्द खरे करण्याकरता देव स्वतःचे शब्द मोडीत काढतो. भीष्म पण केला खरा, 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 भीष्म पण केला खरा. ऐसिया शरण जावे, ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण जावे, जावे, ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण जावे, ऐसिया शरण जावे, ऐसिया शरण जावे, ऐसिया शरण जावे. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. आम्ही प्रतिज्ञा करायच्या, कडीला देवानं न्यायच्या. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. आम्ही नेम करायचा आणि चालवण्याचं काम देवानं करायचं. विठाला विश्वास लागतो महाराज, तेवढा विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सत्ता. आपला घोटाळाच एवढा आहे, आपला देवावर विश्वास नाही, गॅरंटेड नाहीच आहे.
मला सांगा, हात वर करायचा बरं का. सणाच्या दिवशी देवाला, प्रत्येक देवाला आपण एक एक पुरणपोळी पाठवतो, बरोबर? बर, आपण जेवायला बसलो तर एक एकच खातो का? माझ्या तब्येतीवर जाऊ नका, मी 1.5च खातो. एकच पोळी 32 तुकडे करतो आपण. गावात 32 देवा असतात, बरोबर? बरं, जाऊ द्या. 32 तुकडे केले, किंवा ते छोटी छोटी पोळी असते बघा, छोटी, काय म्हणतात त्याला? निवद, बरोबर? निवद. ते निवद न्यायचं आहे. प्रत्येक नैवेद्यावर एक भजा असतो, बरोबर ना? त्याचाही वनवासच महाराज. एकच भजा टोकरून 32 निवदाला पुरतो ना, अर्धा शिल्लक राहतो. आणि तो अर्धा बाळ्या खाय भजा. भाताचा तर वनवासच. असा भात घ्यायचा आणि असा शिपडायचा. ज्या नैवेद्यावर पडला ते नशीबवान. बरं, एवढं करून नैवेद्य दाखवायला प्रामाणिकपणे सांगा पुरुष मंडळी, घरातला शहाणा माणूसच जातो ना? हाफ चड्डी हाफ तिकीट. बरं, त्याच्यावर आईची सूचना, बाळ्या जा देवाला निवद दाखव. देवही म्हणते, बाळ्या तू दाखव, मी बघतो. एक तरी आई म्हटली का, बाळ्या जा देवाला जीव घालून ये? एकच म्हटली, आमच्या नामदेवरायांची. गोणाईनं सांगितलं, नाम्या जा देवाला जीव घालून ये. आई तशीच आणि तो पोरगाही तसाच. एका हातात ताट आणि दुसऱ्या हातात दगडच घेऊन गेलं ते महाराज. दगड नेला म्हणजे देवाला मारायला नाही, स्वतःचं डोकं फोडायला. हाताचे नामे असतात ते देवाला मारायला जातात. साठे महाराज परवाच एका गावात कीर्तनाला गेलो. एक आजोबा खुर्चीवर बसले होते. महाराज पाया पडू द्या म्हणलं. पडलं. एक नातरुंड खेळत होत. ए गण्या इकडे ये. महाराजाच्या पाया पड. गण्या म्हणला दगडच घालीन. मी म्हणलं बाबू पाया पडू नको रे बाबा म्हणलं, पण दगड मारू नको. हे आताचे नाम आहे ना, आताचे गणित. हे दगड घेऊन गेलं नामदेवराय. मला पुढचं नाही सांगायचं. बरं जाऊ द्या, दुसरं अगदी कळेल असं. देवाला नारळ फोडतात ना इकडं, बरोबर? फोडल्यानंतर सारं नारळ देवालाच ठेवतात ना. इतका तुकडा देवाला, बाकीचं नासकं निघाल्यावर पावलं. तुमचे नासके खायला ती गांजा ओढून बसले. नासकी नारळ देवाला. कुठेच न चालणारा पैसा देवाच्या पेटीत. किती विश्वास आहे आपला देवावर बघा. आणि आपला देवावरचा विश्वास कमी होत चाललाय, म्हणूनच कोरोना सारखे संकट सुरू झालेत. अशा संकटातही देवावर विश्वास ठेवा महाराज. मला एका गोष्टीचा इतका आनंद वाटला, या संकटामध्ये सुद्धा तुम्ही एवढं टोले जंग नियोजन केलंय आणि कसलीही भीती न बाळगता तुम्ही तेवढ्याच रुबाबदार पद्धतीनं कार्यक्रमाला आलाय. म्हणजे किमान ह्या मंडपात आलेल्या लोकांचा तरी देवावर विश्वास आहे अशी माझी खात्री व्हायला लागली. विठाला 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 विठाला. भक्तांच्या प्रतिज्ञा देव पूर्ण करतो ह्याची जाणीव संतांना असल्यामुळं ते छाती ठोकपणे प्रतिज्ञा करतात. आजच्या अभंगात सुद्धा नामदेवराय त्यांना खात्रीच आहे, केला नेम चाल, आम्ही नेम करायचा, तो देवानं चालवायचा. देवाच्याच पुढ्यामध्ये उभा राहिलेत आणि आपल्या बोलण्याच्या संबंधानं नामदेवराय देवा समोर उभा राहून प्रतिज्ञा करतात. देवा आम्ही आमच्या वाचेनं बोलो ऐसे बोले, बोलो ऐसे बोले, बोलो ऐसे बोले, बोलो ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले. जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे तारे, प्रेम सर्वांगाचे तारे. जने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाये, प्रेम सर्वांगाचे ठाये. बोलो ऐसे बोले, बोलो ऐसे बोले, ओ बोलो ऐसे बोले, जेने बोले
विठ्ठल डोले हाँ बोलो ऐसे बोले जेने विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले बोलू ऐसे बोले. प्रतिज्ञा जर देवच पूर्ण करणार आहे तर आम्ही करायला काय अडचण आहे. बोलण्याच्या संबंधानं प्रतिज्ञा करतात. आणि तुम्हाला सांगू महाराज, बोलणंच महत्वाचं आहे. एक सुंदर वाक्य आहे का, मला महिला मंडळींनी उत्तर दिलं तरी चालेल. साधारणतः लेकरं कितव्या वर्षी बोलायला लागतात. लहान लेकरं बोला ना 2 वर्षाचं झाल्यावर बस. 1-1.5-2 वर्षाचं मूल बोलायला लागतं. आता वाक्य आहे का बरं का, तोला मोलाचं. बोलायला आपण दुसऱ्या वर्षी शिकतो, पण कसं बोलावं हे शिकायला आयुष्य घालवलं तरी बोलता येत नाही. बोलायला शिकणं महत्वाचं नाही, कसं बोलावं हे कळणं महत्वाचं आहे. शब्दाचं आहे महाराज. वापरला तर पेढे देणार आहे आणि वापरला तर जोडे सुद्धा देणार आहे. तुम्ही पेढे मिळवायचे की जोडे खायचे तुमचा शब्द ठरवणार आहे. महाराज ही मंडळी काय, एवढी मंडळी आज 7 दिवस थांबवून ठेवायची तुमच्या गावात, ही फक्त बोलण्यानं जिंकलेली मंडळी आहे. आमच्या औदुंबर भाऊंनी ही प्रेमानं जिंकलेली मंडळी आहे. वर्षात महाराज त्यांचे आम्हाला किमान 50 वेळा फोन येतात. काय चाललंय महाराज, बरे आहात का. दिवाळी आली, महाराज दिवाळीच्या शुभेच्छा. दसरा आला, महाराज दसऱ्याच्या शुभेच्छा. अहो हे सगळ्याच्या देतील नवल नाही, शिमग्याच्या सुद्धा देतात. महत्व शिमग्याला नाही, महत्व शुभेच्छांना नाही. मग हे त्या औदुंबराचं झाडच आहे महाराज. मग त्यामुळे ह्या पारंब्या सगळ्या गोळा झाल्या एकत्र. ही शब्दानं जोडली, प्रेमानं जोडलेली माणसं आहेत. नाही तर आमचा प्रकाश महाराज गावात बसवून ठेवणं सोपं आहे का. 1 दिवस आणणं सोपं नाही. मला माझ्या गावात नेणं होय ना त्यांना अजून. व तुम्ही 7 दिवस आणताय. जोडायचीत माणसं शब्दानं. मला एक चॅनल शूट करते आज, शेमारू मराठी बाणा. या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे, जग आपल्याला पाहणार आहे. जवळजवळ 1.5 महिना आपलं गाव जगामध्ये जिथपर्यंत मराठी भाषिक राहतात तिथपर्यंत दाखवल्या जाणार आहे. हे सुद्धा, ही चॅनलची मंडळी सुद्धा आपल्यापर्यंत आली आहे. ती पंचाळ भाऊच्या गोड बोलण्यामुळंच. गोड बोलून किती जणांना तुम्ही जोडलंय देव जाणे हो. जाताना गोड बोलू नका मला. नाही, विनोदाचा भाग सोडा. पण शब्द आहे. 3 गोष्टी आहे का. माणसाला किती बोलावं कळलं पाहिजे, काय बोलावं कळलं पाहिजे, आणि कसं बोलावं कळलं पाहिजे. विठाला आणखी एक तोला मोलाचं वाक्य आहे का. कसं बोलावं याला महत्व किती आहे, आणि कसं बोलू नये याला महत्व किती आहे. बोलावं कसं याला महत्व फक्त 20% आहे. कसं बोलू नये याला महत्व 80% आहे. अगदी सोपं करून सांगतो. औषधाला महत्व किती आणि पथ्याला महत्व किती. औषधाला महत्व फक्त 20% आहे, पथ्याला महत्व 80% आहे. एकाला खोकला झाला, साठे महाराज आमचे बंधू डॉक्टर आहेत. डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर खोकला झालाय, औषध द्या. डॉक्टरांनी औषध दिलं. सलग 15 दिवस 2 वेळा घे, तुझा खोकला बरा होईल. त्यानं 15 दिवस औषध घेतलं. परत डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर साहेब खोकला काय बरा झाला नाही, औषध बदलून द्या. डॉक्टरांनी दुसरं दिलं आणि सांगितलं 7 दिवसात बाटली संपव, दिवसात 4 वेळा घेत जा. त्यानं करेक्ट 7 दिवसात बाटली संपवली. पुन्हा हजर. डॉक्टर साहेब तीही बाटली संपली, खोकला गेला नाही. डॉक्टरांनी तिसरी दिली, दिवसात 8 वेळा घे, 4 दिवसात बाटली संपव. तीही बाटली संपवली. ते परत आलं. डॉक्टर साहेब खोकला गेला नाही. डॉक्टर म्हणले अरे अर्ध्या बाटलीत जायला पाहिजे, 3 बाटल्या औषध घेतलं तरी तुझा खोकला गेला नाही. खोकला इतका झालाय तुझा एवढ्या बाटल्या पिऊन खोकला गेला नाही, बिड्या गिड्या उडतोस का काय. म्हणला मग दिवसात 5 कट्टे. डॉक्टर म्हणले बाबा तुला औषध नाही, अख्खा डॉक्टर जरी पाजला तरी खोकला जाणार नाही. कारण तू एका बाजूला औषध घेतोय आणि दुसऱ्या बाजूला कुपथ्य करतोय. औषधाला महत्व 20% आहे,
पण पथ्याला महत्व 80% आहे. विठाला तसं बोलावं कसं याला महत्व आहे 20% आणि बोलू नये कसं याला महत्व आहे 80%. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी ब्रह्मरसाचा काढा आपल्याला देत असताना त्याच्यासाठी सुद्धा पथ्य सुचवतात. पथ्य नाम विठोबाचे, 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 पथ्य नाम पथ्य नाम विठोबाचे. आणि कवाचे ना देवी, आणि कवाचे देवी, आणि कवाचे ना देवी, आणि कवाचे सेवी, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. दोन्ही महत्वाचं आहे. विठोबाचे नाम हे औषधही घ्यायचंय आणि अनेक वाचे न सेवी हे पथ्यही पाळायचंय. माझे 3 मुद्दे होते. किती बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं. अगदी सोपं करतो जगदीश महाराज. अगदी थोडं बोलायचं, गोड बोलायचं आणि खरं बोलायचं. ह्यालाच उलट करू का? जास्त बोलायचं नाही, कडू बोलायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही. विठाला किती थोडं, कसं गोड, काय खरं. बस आता होई तैसे साचा निमवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. साच मवाळ मिथिले रसाळ अमृताचे कल्लोळ तैसे शब्द बोलावे. कैसे शब्द बोलावे, तैसे शब्द बोलावे. असं गोड बोलावं. आता आणखी आहे का? 6 प्रकारातून बोलायचं नाही. वर्मभेदक बोलायचं नाही, मर्मभेदक बोलायचं नाही, परुष बोलायचं नाही, अनृत बोलायचं नाही, असंबद्ध बोलायचं नाही आणि अपैशून बोलायचं नाही. विठाला तसं काय काळजी करू नका. तुम्ही झोपणार नाही याची खबरदारी घेऊन कीर्तन करतो. मला आता सगळाच विचार करायचा आहे, तुमचाही विचार करायचा आहे आणि पुन्हा शेमारू मराठी बाणावरून पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्वान श्रोत्यांचाही विचार करायचा आहे. आताचे 6 प्रकार सांगितले ते टीव्ही पाहणाऱ्यांसाठी, आता सोपं करतो तुमच्यासाठी. विठाला परुष शब्दाचा अर्थ आहे कठोर. कठोर बोलायचं नाही. काय काय मावल्या इतकं कठोर बोलतात महाराज. पुरुषांपेक्षा कठोर बोलण्यात महिलांचा नंबर, इथल्या सोडून. इथं मला अजून 1-1.5 तास थांबायचंय. इथल्या मावल्या फार गोड बोलतात. मग अशी पाहिलं मी. काय काय मावल्या महाराज नवऱ्याला नीट बोलत नाही. नवरा बाहेरून आला की आलात का थोबाड घेऊन, तोंड सुद्धा म्हणत नाहीत. आता ती तितकंच बेसरम असतं महाराज. ते म्हणते मी आलो म्हणल्यास थोबाड काय मागं ठेवून येऊ का, माझ्यासोबतच येणार आहे. बर, जेव्हा हा शब्द त्याला जीवनात ऐकायला मिळत नाही, गिळायचं नाही का. बर, एवढ्यावरही माऊली थांबत नाही. ते जर म्हणला वाडा वाडा जेवायचंच आहे, ताट आणते आदळते, खेळा एकदाच घाला तुमच्या. शाबास, एक म्हातारी म्हणलीच वा. घ्या एकदाच घाला तुमच्या, म्हणू नका. माझ्या जीवनात साठी महाराज एकदा प्रसंग घडला. गाडी नव्हती माझ्याकडे.
सुरुवातीचा काळ 2004-05ची गोष्ट. संगमनेर भागात माझं कीर्तन होतं. टहाकारी म्हणून एक गाव आहे, आमचे मित्र राहतात तिथं. म्हणजे माझी सुरुवातीला ज्यांनी माझ्या कथेला साथ केली, एक 10-5 कथा, ते माझे मित्र हार्मोनियम वादक, आताचे नामवंत कीर्तनकार आहेत ते विवेक महाराज म्हणून. त्यांच्या गावी माझं कीर्तन होतं. एस टी स्टँडवर उभा मी मुक्काम्या गाडीची वाट पाहत होतो. संतोष महाराज, आता मुक्काम्या गाडीला किती चांगले लोक असतात माहिती आहे ना, जवळपास हबपच. अर्धे लोक तर टाकूनच आलेले असतात महाराज. मोंढ्यातूनच पावल्या सुरू होतात त्यांच्या. बस समजणे वाले को इशारा कापी. अर्धे लोक तसे महाराज त्या गाडीची वाट पाहत होते. माझ्यासोबत एक कार्यकर्ता आलेला, म्हणजे मला न्यायला आलेला. हुशार होता तो, अतिशय हुशार. माझी बॅग घेऊन उभा होता, मी उभा होतो. 70 लोक त्याच गाडीची वाट पाहत होते. आणि त्याच गाडीची वाट एक मावशी पाहत होत्या. मावशी एकट्या नव्हत्या. मावशी सोबत लेकरं किती होते मी फक्त खुणा सांगतो, आकडे तुम्ही मोजायचे. त्या बाईच्या उजव्या खांद्यावर एक मूल, डाव्या खांद्यावर एक मूल. उजव्या कडावर एक, डाव्या कडावर एक. उजव्या हातात 3, डाव्या हातात 3, समोर 3, पाठीमागं 3. किती झाले? बक्कळ होते म्हणा ना, बक्कळ होते. एवढे लेकरं, एवढे घेऊन ती प्रवास करत होती. तोंड मात्र तिचं शांत नव्हतं. असल्या विचित्र शिव्या देत होती महाराज. वेगळ्या वेगळ्या रागात देत होती. खिलारी गुरुजीकडे बघून मुद्दाम सांगितलं. पहिल्या 2-4 शिव्या तिनं यमन रागात दिल्या. नंतर भूप लावला, पुन्हा भीमपलासी लावला. काही भीम रागात पण दिल्या. आवेश होता थोडासा. काही दुर्गामध्ये घेतल्या तिनं. तिचा अवतारच दुर्गेचा होता तेव्हा. शिवरंजनीत देत नव्हती. शिवरंजनी, सोहनी हे करून करून रसाची राग आहे. याच्यात शिव्या गोड लागत नसतात. त्या शिव्याचं पण राग ठरलेले आहेत ना. आवेश दिसला पाहिजे. भरत महाराज तालात पण देत होती ती. सुरुवातीला तिनं विलंबित लय पकडली होती. अस्थायी विलंबित. पुन्हा मध्य लयीतली अस्थायी पकडली. पुन्हा तिसऱ्या ह्याला तर आवर्तन जलदच केलं. हा, दुमाळी पकडलं. पुन्हा ताल पण तिला कळत होते. दादरा कळत होता, एकताल कळत होता. काही 10 मात्र्यातून पण शिव्या दिल्या तिनं. हा, वेगळ्या वेगळ्या काही चालू होतं तिचं तोंड. मी आपलं कौतुक पाहत होतो. तेवढ्यात एसटी आली. सगळे लोक एसटी कडे निघाले. आता मला प्रश्न पडला, 70 माणसात आपण घुसायचं कसं आणि जागा मिळायची कशी? पण कार्यकर्ता हुशार. तो म्हणला, महाराज फक्त तुम्ही गाडीत या, सीटची काळजी करू नका, आपण आहे. आणि हुशारच होतो महाराज. ते सुटकेस घेऊन कॅबिन मध्ये घुसलं. ते प्रवास सुरू झाला. गाडी शहराच्या बाहेर निघाली. मला जरा बरं वाटलं. मोकळी हवा गाडीत आली. मी विचार केला, आपल्या आईच्या वयाची बिचारी 16 लेकरांना घेऊन प्रवास करते. दिवसभर उन्हातानाचं फजिती बेजारी झालेली असेल. तिला बसवावं आणि आपण उभा राहावं. माझं काय चुकलं का? प्रामाणिक अंतकरणानं मी उठून उभा राहिलो. हात जोडले, म्हणलं, मावशी बसा इथं. मावशीनं बसाव का? मावशी म्हणली, इतका वेळ काय तुझे डोळे फुटले होते का? माग एक सुशिक्षित माणूस बसला होता. ओ मावशी, मावशी काय बोलताय तुम्ही? हो, त्यांनी जागा दिली तुम्हाला असं बोलतात का? दिली तर दिली म्हणली. त्याच्या काय बापाची आहे का? एसटीतली तर आहे. सोबत आलेला कार्यकर्ता महाराज हुशार होता. तो म्हणला, ए बाई, ए तोंड सांभाळून बोल, महाराज आहेत ते. ती म्हणली, असला तर असला, मला काय चुलीत घालायचंय का? त्या दिवशी ठरवलं महाराज, इथून पुढे एसटीनं प्रवास करायचा नाही. तोंड दिलंय देवानं, त्याचा किती वापर करावा? याला म्हणायचं तोंडाचा वारेमाप वापर करणं. आणि या बोलण्याला म्हणायचं परुष बोलणं. आणि असं परुष बोलणं आपल्या मुखातून जाऊ नये असा शास्त्राचा आपल्याला आदेश आहे. विठाला आमच्या संतांनी तर अशा मर्यादा आहेत स्वतःच्या जीवनाला महाराज. तुका म्हणे वाचा वाहिली आणता, बोलायाचे आता काम नाही. बोलायाचे आता काम नाही. बोलायाचे आता काम नाही.
तुका म्हणे वाचा वाहिले अनंता बोलायाचे आता काम नाही बोलायाचे आता काम नाही बोलायाचे काम नाही हा तुका म्हणे वाचा वाहिले अनंता तुका म्हणे वाचा वाहिले अनंता हा तुका म्हणे वाचा वाहिले अनंता तुका म्हणे वाचा वाहिले अनंता तुका म्हणे वाचा वाहिले अनंता बोलायाचे आता काम नाही बोलायाचे आता काम नाही बोलायाचे आता काम नाही तुका म्हणे वाचा वाहिली अनंता बोलायाचे आता काम नाही शास्त्र मर्यादा सांगतोय मी वर्मभेदक बोलायचं नाही वर्मभेदक म्हणजे वर्मावर बोट ठेवून एखाद्याकडे व्यंग आहे एखाद्याकडे दोष आहे तो दोष जाहीर करायचा नसतो आता काय काय माणसं असतात महाराज डोळ्यात इफेक्ट असतो त्यांच्या एक डोळा उदगीरकडं आणि दुसरा निलंग्याकडं त्याला जर भरत महाराजाला सांगायचं असलं ना थापटाका असं बघते भरत महाराज ते कुठं पाहिलं काय मिळच नाही त्यांना संतोष महाराजांना काय म्हणायचं असलं संतोष महाराज बर का अरे कुठं संतोष महाराज ठाणा पुन्हा आता तो काही त्याचा दोष नाही तो ईश्वराचा दोष ईश्वरानं करून ठेवलंय त्याला अशा माणसांना बघायचं काही ना काही पती आहे का काही गरज असलेला व्यंग जाहीर करणे याला वर्मभेदक बोलणं म्हणायचं वर्मभेदक बोलण्याचा प्रकार महाभारतामध्ये आला सांगतो एकदा भजन करा विठाला अतिशय गोड द्रौपदी दुर्योधनाला जे जे वाक्य बोलली ना ते सगळे वर्मभेदक बोलण्याचे प्रकार आहेत आंधळ्याची पोरं आंधळी वर्मभेदक बोलणे असलेलं व्यंग जाहीर दुर्योधन असं करायचा विदुर काका राजसभेमध्ये आले दुर्योधन मोठ्यानं म्हणायचा या काका या काका या काका आणि बसायच्या वेळेला म्हणायचा बसा दासीपुत्र काकांना अपमान वाटायचा उदास उदास काका एके दिवशी देव भेटले भगवान श्रीकृष्ण काका उदास दिसताय काका म्हणले होय रे सभेत गेलं की दुर्योधन म्हणतो या काका आणि बसताना म्हणतो बसा दासीपुत्र देव म्हणले एक काम करा उद्या त्यानं दासीपुत्र म्हटला की तुम्ही त्याला म्हणायचं बसतो बसतो गाढवाच्या लेका बसायला चालू आहे काका म्हणले देवा त्याला गाढवाच्या लेका म्हणून दरबारात जोडे खाऊ घालतो काय मला देव म्हणले नाही तो खरंच गाढवाचा लेख आहे दुर्योधन गाढवाचा लेख कसा ही गोष्ट श्रीकृष्णाने विदुर काकांना सांगितली मी तिथंच होतो ऐकायला तुम्हाला सांगू साठे महाराज सांगूच पण कसं आहे महाराज दुर्योधन गाढवाचा लेख कसा ही गोष्ट चार चौघात सांगण्यासारखी नाही आणि आता एक शेमारू मराठी बाणा आपल्याला शूट करते म्हणजे जग पाहणार आहे जगाला ही गोष्ट कशी सांगावी का सांगूच सांगूच बर गुरुजी सांगू बर सांगतोच ऐका त्याचा असं आहे गांधारीचा जन्म झाला जन्मपत्रिका तयार झाली ती सदोष होती तिच्या जन्मपत्रिकेमध्ये दूषित ग्रहयोग जुळून आला होता त्यामुळे असा योग होता की गांधारीचं लग्न ज्याच्याशी होणार तो लग्न झाल्याबरोबर मरणार मग ती तरुण झाली आता लग्नाचा प्रश्न आहे ज्याच्याशी लग्न होणार तो मरणार आहे मग करायचं काय विद्वान मंडळी मधला मार्ग काढतात त्यांनी सांगितलं एक काम करा ना जाहीर समारंभात लग्न धृतराष्ट्राशी लावा पण त्याच्या अगोदर गाढवा बरोबर लावा गाढवाशी लग्न लागेल गाढव मरून जाईल मग एकांतामध्ये तिचं गाढवा बरोबर लग्न लावलं आणि दुसरं लग्न धृतराष्ट्राबरोबर लावलं वाक्य माझं जाणीवपूर्वक ऐकून ठेवा आपल्या संस्कृतीचा असा नियम आहे एखाद्या स्त्रीचं पहिलं लग्न ज्या पुरुषाशी झालं तोच तिचा खऱ्या अर्थानं पती असतो दुसऱ्या पतीला महत्व नाही
मग खऱ्या अर्थानं गांधारीचं लग्न जर गाढवाशी झालं असेल तर गांधारीचा पती गाढव, मग जो गांधारीचा पती तो दुर्योधनाचा, मग अशा अर्थानं दुर्योधन कोणाचा लेख? हे सगळं देवानं सांगितलं. काका म्हणले बरं झालं भेटलास. दुसऱ्या दिवशी काका दरबारात. दुर्योधन म्हणला या काका बसा दासी पुत्र. बसता बसता काका म्हणले बसतो, गाढवाच्या लेखा बसायला चालू आहे. तेव्हा दुर्योधनाला कळलं ह्याला गुरु भेटलाय. काका म्हणले नुसता गुरु नाही, जगद्गुरु भेटलाय. कृष्णम वंदे जगद्गुरु, जगद्गुरु भेटलाय. म्हणून त्या दिवशीपासून दुर्योधन दासीपुत्र म्हणाला नाही, म्हणून काकांनाही त्या शब्दानं प्रत्युत्तर द्यावं लागलं नाही. गाढवाच्या लेखा म्हणून उत्तर देणं किंवा दासीपुत्र म्हणून स्वागत करणं या बोलण्याला शास्त्र वर्मभेदक बोलणं म्हणतं. आणि असं वर्मभेदक बोलणं आपल्या वाणीतून जाऊ नये असा शास्त्राचा आपल्याला आदेश आहे. विठाला काय महाराज, संतांनी ह्या मर्यादा फक्त जगाला नाही घातल्या, स्वतःच्या जीवनाला सुद्धा घालून घेतल्या. वाचा बोलू वेदनी